आणि पंढरपूरमध्ये गर्दीचं नियोजन करण्यासाठी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत सुद्धा घेण्यात येते आणि यावेळी पंढरपूरमध्ये किती गर्दी आहे AIच्या मदतीने मोजणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे AIची पोलीस प्रशासनाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते आहे। याच संदर्भात ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत, पाहूया। आषाढी वारीच्या सोहळ्यात AIची देखील मोठी मदत जी आहे ती होते आहे। कशा पद्धतीनं AI टेक्नॉलॉजीचा वापर या सगळ्या प्रक्रियेत या वारीच्या सगळ्या सोहळ्यामध्ये होतोय त्याबद्दल खरं म्हणजे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरतं, कारण वेगवेगळ्या क्षेत्रात AIचा कसा वापर होतो हे आपण पाहतोच आहोत। मात्र वारीत देखील AIची मोठी मदत यंदा घडलेली आहे। कशा पद्धतीनं काम सुरू होतं, काय काय आपण AIच्या माध्यमातून वारीच्या निमित्तानं गोष्टी घडवलेल्या आहेत, तुमच्या माध्यमातून या ठिकाणी काय नेमकी सेवा देण्यात आली? मेरा नाम आशीष माथुर है और मैं आइडिया फोर्ज कंपनी को रिप्रेजेंट करता हूँ। यहाँ पे जो सबसे पहली चीज़ दी गई थी जो है ड्रोन्स। तो ड्रोन्स के साथ में हमने AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस इसमें इन्वॉल्व किया है। तो जब इन्वॉल्वमेंट आएगा तो इसका बेसिक औचित्य ये था कि हम लोग मैक्सिमम बेनिफिट एडमिनिस्ट्रेशन को दे पाएँ इन टर्म्स की आपका कैलकुलेशन निकाल पाएँ डिज़ास्टर से रिलेटेड। एक पद्धति होती है जो इंटरनेशनल स्टैंडर्ड पे की जाती है, जिसमें कि पर स्क्वायर फीट के हिसाब से हमें डेंसिटी देखनी होती है, पीपल डेंसिटी। अगर ये उससे ज़्यादा होती है तो हमें उस चीज़ का ध्यान रखना पड़ता है कि वो डिज़ास्टर में ना बदले। तो उसके पहले ही हमारे को कुछ अलर्ट्स आने चाहिए, कुछ इन्फॉर्मेशन मिलनी चाहिए। तो हमने जो अभी पद्धति यहाँ पे यूज़ की है इसमें पीपल काउंटिंग है, एक दूसरे से विपरीत हो रहे हैं तो वो हमें संभालना पड़ता है। इवैक्यूएशन फास्ट होता है, एग्जिट फास्ट करानी पड़ती है। तो ये सारी चीज़ें कैलकुलेशन जो हैं ये काउंट होती हैं आपकी आर्टिफिशियल इंटेलिजेंस में, जो कि ह्यूमन ब्रेन से कुछ ज़्यादा ही आगे बढ़ के काम करेगी। और इसका सबसे ज़्यादा उपयोग जो आएगा वो आएगा कि हमारे साथ कोई अनहोनी ना हो। यहाँ पे जो डॉट्स हमें दिखाई दे रहे हैं, मतलब जो भीड़ हम देख पा रहे हैं, ये सब भाविक है और ये ग्रीन कलर के डॉट्स है, तो क्या है ये और कैसे काम करता है ये? आम्ही जे 35 कॅमेरा आम्हाला भेटले होते इथे, जुने जे 2023ला लागले होते इथे पंढरपूरच्या समितीकडनं, आम्ही इथे काय करतोय, आम्ही रिजन ऑफ इंटरेस्ट क्रिएट करतो। फॉर एक्झाम्पल 100 स्क्वेअर मीटरमध्ये जर का आपल्याला 200 लोक पाहिजे तर तितकेच लोक यायला पाहिजे। तेव्हा जेव्हा जर का 200च्या वरती गेले तर इकडे 2014 झाले तर आपल्याला एक लाल अलर्ट येतो आणि व्हॉलंटियर्सला पोलिसांना खूप सहायता होते की त्यांना ते होल्ड अँड रिलीज करायला खूप हेल्प होते। आता महाद्वार चौकात जिथे जास्त भीड आली आहे तिथे बरोबर लाल लाल दिसत आहे आणि हे ग्रीन डॉट जे आहे की कंटिन्यू पर सेकंड पर फ्रेम किती लोक आहे त्या फ्रेममध्ये ते मोजते सर। आपण बघतो की गर्दीचं नियोजन करण्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। गर्दी जर होते तर ती थांबवता येते, पुढची गर्दी कमी झाल्यानंतर मग पाठीमागून येणारी जी गर्दी आहे ती पुढे सोडता येते। पोलिसांना खरं म्हणजे या सगळ्या टेक्नॉलॉजीचा फार मोठा यंदा फायदा झालेला आहे। जी गर्दी वाढत जाते पंढरपुरात तिचं नियोजन करणं हे पोलिसांसमोरचं तसं आव्हान असतं। मात्र आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं अशी कुठली अनुचित प्रकार घडू नये, गर्दी जास्त झाल्यानंतर कुठलीही दुर्घटना घडू नये याच्यासाठी AIची मोठी मदत या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अर्थातच पोलिसांना प्रशासनाला मोठी मदत या टेक्नॉलॉजीची होताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, ज्ञानेश्वर चौतमल, पंढरपूर।